नमस्कार शेतकरी बांधवांनो, भगिनींनो. दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरून थेट प्रसारित होत असलेल्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आजच्या आपल्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेविषयी जाणून घेणार आहोत. बरोबर आजच्याच दिवशी 3 वर्षांपूर्वी म्हणजे 24 फेब्रुवारी 2019ला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र शासनामार्फत सुरू करण्यात आली. या योजनेचे लाभार्थी शेतकरी हे महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे 1,10,00,000 इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत. सर्वात मोठी लाभार्थी संख्या असणारी ही योजना घराघरांमध्ये महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना ही पोचलेली आहे. या योजनेची वैशिष्ट्य काय आहेत, या योजनेत सहभागी कसं होता येईल, या योजनेचा लाभ आपल्याला कसा घेता येईल, याविषयीची चर्चा आजच्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात आपण करणार आहोत. आणि यासाठी आज आपण मुंबई दूरदर्शन केंद्रामध्ये आमंत्रित केलं आहे श्री विनयकुमार आवटे सरांना. सर नमस्कार, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार मंडळी, विनयकुमार आवटे सर हे उपायुक्त या पदावरती कार्यरत आहेत. कृषी गणना विभाग, कृषी आयुक्तालय पुणे या ठिकाणी. सरांना कृषी क्षेत्रातील सुमारे 29 वर्षांचा अनुभव आहे आणि पहिला कृषी सेवारत्न पुरस्कार जो आहे तो 2014ला सरांना राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. शेतकरी मासिक या महाराष्ट्र शासनाच्या कृषी मासिकाचे ते संपादक होते आणि या काळामध्ये सुमारे 2.25 लाख कृषी मासिक जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये वितरित करण्यामध्ये सरांचा मोलाचा वाटा होता. भात बेजोत्पादन कारखाना निर्माण केलेला आहे सरांनी कर्जत या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये आणि सुमारे 2,700 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सरांनी शासनाच्या विविध नुकसान भरपाई योजना आहेत या योजनांमध्ये काम केलेलं आहे. शेतकरी बांधवांना या योजनेचा फायदा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. सरांनी वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये सुमारे 500हून अधिक आर्टिकल्स जे आहेत ते सरांनी लिहिले आहेत शेती क्षेत्रावर आधारित. आणि त्याचबरोबर जे महाराष्ट्रातलं राजुरी गाव आहे या नावाजलेल्या कृषी क्षेत्रातील राजुरी गावच्या विकासामध्ये सरांनी विशेष योगदान दिलेलं आहे. सरांनी नेहमी मार्गदर्शन केलं आहे. आजचा आपला विषय आपण काय आहे परत एकदा लक्षात घेऊयात मंडळी. आजचा आपला विषय आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आवटे साहेब, आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. प्रारंभी ही जी योजना आहे या योजनेचा उद्देश काय आहे आणि पार्श्वभूमी काय आहे याविषयी आपण शेतकरी बांधवांना सांगावं. ह्या योजनेच्या नावातच या योजनेचा उद्देश आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना असं या योजनेचं नाव आहे. आपण जर बघितलं तर आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहे की भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि भारताची अर्थव्यवस्था कृषी आधारित आहे. आणि हे खऱ्या अर्थानं खरं आहे की ज्यावेळेस भारत 1947 साली स्वतंत्र झाला जवळपास 80% लोकसंख्या उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून आहे. आजही देशात इतका कालावधी निघून गेल्यानंतर आज 75 वर्ष आपण अमृत महोत्सव या ठिकाणी साजरा करत असताना देखील जवळपास 68 ते 70% लोकसंख्या आजही शेतीवर आधारित आहे. म्हणजे आपल्या भारताची 121 कोटी लोकसंख्या जर म्हटली तर जवळपास 90 कोटी लोकसंख्या ही शेतीवर आधारित आहे. म्हणजे 85 ते 90 कोटी. आपलं महाराष्ट्र राज्याचे औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य आहे. यामध्ये देखील जवळपास 55% लोकसंख्या ही शेतीवर आधारित आहे. म्हणजे आपण जवळपास 11-12 कोटीची आपली लोकसंख्या जर म्हटलं तर जवळपास 6 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या ही शेतीवर आधारित आहे. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं ह्या शेतीचा आणि त्या शेतकऱ्याचा विकास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत म्हणजे एकंदर विकासाची संकल्पना जी आहे ती मूर्त स्वरूपात होणार नाही. आता राहिला दुसरा मुद्दा जो आहे, आपण बघितलं तर भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी तत्कालीन गरज लक्षात घेऊन एक नारा दिला होता, एक स्लोगन दिला होता, जय जवान जय किसान. म्हणजे या भारत देशाला जर सन्मानाने जो उभं राहायचं असेल तर जवानांनी कामगिरी करणं गरजेचं आहे, त्याच्या पाठीमागे लोकांनी उभं राहणं गरजेचं आहे. आणि दुसरं, आपली अन्न सुरक्षा अबाधित राहण्याकरता एवढी मोठी वाढणारी लोकसंख्येला पुरेसा अन्नधान्य निर्माण करता जो शेतकरी शेतात घाम गाळतो, कष्ट करतो आणि सगळ्यांना उदरनिर्वाहासाठी जे आहे ते अन्न निर्माण करतो, त्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, त्याचा सन्मान झाला पाहिजे. बरोबर. आणि किंबहुना या योजनेच्या माध्यमातून असा जो शेतकरी जो शेतामध्ये दिवस रात्र राबतो आणि सगळ्या जनतेची, सगळ्या देशातल्या लोकांची जो सेवा करतो त्याचा कुठेतरी सन्मान झाला पाहिजे, या हेतूने ही योजना 2019ला म्हणजे ह्याच दिवशी 24 फेब्रुवारी 2019ला ती सुरू करण्यात आली. बरोबर. सर, या योजनेचा उद्देश नेमका काय आहे? या योजनेचा उद्देश आपण योजनेच्या माध्यमातून जे आहे तर ज्यावेळेस शेतकरी वृद्धावस्थेमध्ये होतो किंवा मग काही कारणास्तव तो शेतामध्ये काम करू शकत नाही तर अशा वेळेस त्याचं आर्थिक परावलंबत्व निर्माण होतं
आणि मग आर्थिक परावलंबत्व एकदा निर्माण झालं की त्याचा स्वाभिमान हा जो आहे तो राखणं त्याला अवघड पडतं, म्हणजे दुसऱ्यावर तो विसंबला जातो. तर अशा परिस्थितीमध्ये काही ना काहीतरी स्वरूपामध्ये त्याची फायनान्शियल गरजा जी आहे, आर्थिक गरजा जी आहे, तर त्याला मदत व्हावी ह्या हेतून ही योजना जी आहे ती सुरू करण्यात आली. आणि या योजनेच्या माध्यमातून सर्वसाधारणपणे एक 2,000 रुपयाचा एक हप्ता प्रत्येक 4 महिन्याला असे एका वर्षामध्ये सर्वसाधारणपणे 6,000 रुपये हे थेट त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जे आहे ते जमा केले जातात. आणि जेणेकरून या पैशाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या शेतीविषयक काय गरजा असतील, मग शेतामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरासाठी सुधारित बियाणांचा वापर आहे, खतांचा वापर आहे, कीटकनाशकांचा वापर आहे, तो वाढवणं, जैविक जी काही साधनं आहेत तर त्याचा वापर त्याच्यामध्ये वाढवणं, तर हा एक हेतू आहे. आणि त्याचबरोबर त्याच्या ज्या काही व्यक्तिगत गरजा ज्या आहेत तर त्या गरजा कधी कधी खूप किरकोळ स्वरूपाच्या गरजा असतात, तर त्याच्यासाठी देखील शेतकऱ्याच्या हातामध्ये पैसा नसतो, तर तो त्या ठिकाणी निर्माण व्हावं. तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल की ज्यावेळेस मी म्हणजे आदिवासी टापूमध्ये, म्हणजे नगर जिल्ह्यामधला जो काय अकोला वगैरे जे आहे, तिथल्या आपल्या राहीबाई पोपेरे पद्मश्री पुरस्कार विजेत्या पद्मश्री राहीबाई विजेत्या. आहेत त्या हो, हो. ठिकाणी, तर त्यांना भेटायला मी गेलो होतो. बरं. आता तो एकदम डोंगराळ भाग आहे, तर त्या डोंगराळ भागामध्ये लोकांचं म्हणणं पडतं की हे 6,000 रुपये म्हणजे खूप असे कमी आहेत, सरकार चेष्टा करतं की काय. पण त्यावेळेस मी अनेक आदिवासी बांधवांना वगैरे भेटलो आणि त्यांना मी विचारलं की तुम्हाला हे पैसे 2-2 हजार रुपये येतात का, तर हो येतात. आणि त्यांच्या चेहऱ्यावर इतका तुम्हाला सांगतो आनंद होता याच्यामध्ये, कारण त्या लोकांनी अशी अजूनही आपल्या राज्यामध्ये, प्रदेश राज्यामध्ये अशी लोक आहेत की ज्यांनी पैसाच बघितलेला नाहीये हो. याच्यामध्ये. म्हणजे स्थानिकरित्या त्या ठिकाणी आठवडी बाजारात जरी जायचं तरी लोक आजही 6-6, 8-8 किलोमीटर स्त्रिया आहेत, हे आहेत, ते पायी जातात यामध्ये आणि त्या ठिकाणाहून काही खरेदी करून आणतात. आणि स्त्रियांच्या हातात कधी पैसा पडत नाहीये, तर या माध्यमातून थेट त्याच्या बँक अकाउंटला, अनेक लोकांची बँक अकाउंटच नव्हती याच्यामध्ये, पण या माध्यमातून त्यांची बँक अकाउंट तयार झाली, बँकेमध्ये ते जायला लागले, त्यांची भीड चिपली, त्यांचा आत्मसन्मान जो आहे तो वाढायला लागला, त्यांचा कॉन्फिडन्स वाढला आणि त्यांच्या हातामध्ये पैसा मिळायला लागल्यानंतर नक्कीच त्यांच्या समाजामध्ये, त्याच्या कुटुंबामध्ये जे आहे तर त्याला थोडंसं आपण म्हणतो तसं प्राधान्य प्राप्त झालं. बरोबर. आपण सांगितल्याप्रमाणे नक्कीच शेतकरी बांधवांचा सन्मान वाढवणारी ही योजना आहे. होय. आणि गेल्या 3 वर्षामध्ये एकंदर या योजनेचा बहुतांशी शेतकरी बांधवांना फायदा झालेला दिसून होय. येतोय. पण आता शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कोणत्या प्रकारच्या शेतकरी बांधवांना या योजनेमध्ये सहभागी होता येईल? दुसरा एक मुद्दा आहे की आपल्या राज्यामध्ये जवळपास 1,53,00,000 शेती खातेदार आहेत. हो. आणि ही योजना शेतकरी कुटुंबाकरता आहे. शेतकरी कुटुंबाची व्याख्या असा आहे की शेतकरी पती पत्नी आणि त्याची 18 वर्षाखालची मुलं. जनरली 18 वर्षाखालच्या मुलांच्या नावावर शेती नसते, त्याच्यामुळे तो संदर्भ येत नाही. परंतु शेतकरी पती पत्नीपैकी एकाला जे आहे तर ते मदत ही देय आहे. आणि अशी जवळपास आपल्या राज्यामध्ये 1,900,000 लोकांना हे याचा लाभ मिळतो. जवळपास 1,14,81,000 लोकांनी जे आहे ते अर्ज केलेले आहेत. काही अर्ज हे तपासणीच्या प्रक्रियेमध्ये वगैरे आहेत, पण जवळपास 1,09,00,000 लोकांना आतापर्यंत जवळपास 18,000 कोटीपेक्षा जास्त लाभ जो आहे तो या माध्यमातून वितरित झालेला आहे. आणि याच्यामध्ये लाभ घेण्यासाठी जी काही कागदपत्र वगैरे जे आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे ज्याच्या नावावर शेती आहे त्या शेतीचा दाखला, म्हणजे 7/12/8चा उतारा, त्याचबरोबर त्याच्या बँक अकाउंट डिटेल्स लागतात, ज्याच्यामध्ये IFSC कोड आहे, त्याचा बँकेचा अकाउंट नंबर आहे तो आहे. आणि तिसरं म्हणजे त्याचा आधार नंबर जो आहे तो आधार एनेबल्ड त्याचं बँक अकाउंट हे असावं आणि आधार क्रमांक आहे. तर ह्या 3 गोष्टी जर असल्या तर तो त्या ठिकाणी आपल्या तहसील कार्यालयामध्ये किंवा गाव पातळीवरच्या तलाठी कार्यालयामध्ये, तलाठी हे जे आहेत हे गाव पातळीवरच्या समितीचे अध्यक्ष आहेत, तिथं कमिटी करण्यात आली होती की तलाठी समिती प्रमुख, ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी सदस्य आणि कृषी सहाय्यक हे सदस्य आहेत. स्क्रीनवर आपल्याला दिसतंय विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव जे आहेत ते सदस्य आहेत आणि तलाठी त्याचे प्रमुख आहेत. तर त्यामध्ये कारण लँड रेकॉर्ड त्यांच्याकडे आहे, उत्पन्नाचा दाखला त्यांच्याकडे असतो, तर त्याच्यामुळं ती समिती अंतिम निर्णय घेते आणि मग त्या ठिकाणी जो काय पात्र शेतकरी आहे तर त्याला लाभ सुरू होतो. अतिशय नियोजनबद्ध या योजनेची आखणी करण्यात आलेली आहे. आणि वैशिष्ट्य असं की कागदपत्रांची पूर्तता खूप असते. एखादी योजना असेल की ती पूर्तता पूर्ण करण्यामध्ये शेतकरी बांधवांची दमछाक होते आणि ती योजना घेण्यापासून शेतकरी बांधव परावृत्त राहतात. पण या योजनेमध्ये कागदपत्रांची जर यादी आपण पाहिली तर ती अतिशय किरकोळ आहे, जेणेकरून सहजासहजी शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ घेता येईल अशा दृष्टीने या योजनेची आखणी आहे. आता महाराष्ट्रातील सद्यस्थिती जर आपण या योजनेविषयीची पाहायची असेल तर त्याविषयी आपण काय सांगाल सर?
आता या ठिकाणी महाराष्ट्रातली सद्यस्थितीचा आपण विचार जर केला तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आपण स्क्रीनवर देखील ही स्लाइड जी आहे ती दाखवू शकतो हो. की जवळपास 1,52,85,000 म्हणजे 1,53,00,000 खातेदार आहेत. यापैकी या योजनेत नोंदणी झालेले जवळपास 1,14,89,000 म्हणजे जवळपास 1,15,00,000 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने खालचे जे आहेत तर CSC म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटर आपले सरकार जे आहे त्याच्यामार्फत जवळपास 15 लाख लोकांनी नोंदणी केलेली आहे. मोबाईलच्या द्वारे जवळपास 1,48,000 शेतकऱ्यांनी थेट नोंदणी केलेली आहे ह्या पोर्टलवर आणि स्वतः नोंदणी केलेली आहे म्हणजे तुमच्या डेस्कटॉपच्या माध्यमातून किंवा तुमच्या लॅपटॉप आहे त्याच्या माध्यमातून जी नोंदणी केली आहे पोर्टलवर असे जवळपास 13 लाख लोक आहेत. असे 30 लाख लोकांनी स्वतः नोंदणी पोर्टलवर केली आहे आणि याच्यापैकी आज मितीपर्यंत जवळपास 1,08,00,000 69,000 लोकांना जवळपास लाभ दिलेला आहे. ही फिगर थोडीशी जुनी आहे. 15,987 कोटी जवळपास 19,000 कोटी रुपयाचा लाभ जो आहे तो शेतकऱ्यांना तो देण्यात आलेला आहे. आणि यामध्ये आपण मगाशी बघितलं की याचे पात्रतेचे निकष जे आहेत काय काय कागदपत्रे पाहिजे त्याचबरोबर याच्यामध्ये कोणत्या लोकांना सहभाग घेता येत नाही हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे. तर ते देखील आपण स्क्रीनवर या ठिकाणी दाखवूया. यादी खूप मोठी आहे अपात्रतेच्या निकषांची पण त्याच्यामध्ये जमीन धारण करणारी संस्था ही याचे हे होऊ शकत नाही लाभधारक. नंतर संविधानिक पद धारण केलेले आजी माजी व्यक्ती त्याच्यामध्ये म्हणजे आजी माजी मंत्री खासदार आमदार महोदय महानगरपालिकेचे महापौर जिल्हा परिषद अध्यक्ष हे येतात. केंद्र राज्य सरकारचे कार्यरत आणि निवृत्त अधिकारी कर्मचारी शासन अंगीकृत ज्या संस्था ज्या आहेत स्वायत्त संस्थातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकारी कर्मचारी यांना सहभाग घेता येत नाही. मात्र चतुर्थ श्रेणी म्हणजे क्लास 4 आणि ड वर्गातले कर्मचारी सोडून मागच्या वर्षात आयकर भरलेल्या व्यक्ती ज्यांनी इन्कम टॅक्स भरलेला आहे तर त्या व्यक्ती पात्र नाहीयेत आणि ज्यांना मासिक निवृत्ती वेतन 10,000 रुपयापेक्षा जास्त आहेत त्याच्यातही पुन्हा चतुश्रेणी कर्मचारी वगळून तर त्यांना याच्यात लाभ घेता येत नाही. आणि सर्वात शेवटी म्हणजे जे नोंदणीकृत व्यावसायिक डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत वकील आहेत चार्टर्ड अकाउंट म्हणजे संधी लेखापाल आहेत वास्तुशास्त्रज्ञ म्हणजे आर्किटेक्ट वगैरे आहेत असे जे काही स्वयं हे करणारे व्यावसायिक आहेत तर या लोकांना याच्यामध्ये भाग घेता येत नाही किंवा लाभ घेता येत नाही. याच्या व्यतिरिक्त इतर सगळ्या प्रकारच्या शेतकऱ्यांना तो छोटा मोठा कोणताही असो त्याची जमीन धारणा किती असो तो याच्यात लाभ घेऊ शकतो. मात्र कुटुंबातला एक व्यक्ती म्हणजे पती पत्नी मधला एक व्यक्ती. शेतकरी बांधवांनो हे मुद्दे आपण समजावून घेऊयात. आपल्याला एक फोन येतोय. रमेश भांगे आपल्याला फोन करतायत पुण्याहून. नमस्कार. हा सर. नमस्कार रमेशजी आपला प्रश्न विचारा. हा सर माझा प्रश्न असा आहे का तुम्ही जे म्हणताय हॅलो हॅलो सर. हा बोला. प्रश्न माझा असा आहे का तुम्ही सन्मानित जी योजना शासनात राबवली हो ती तर चांगलीच आहे बरोबर ना. परंतु ज्या लोकांनी फॉर्म भरले त्यावेळेस त्यांचं स्पेलिंग मिस्टेक झाली असेल काही तर त्यांना 4 हप्ते जमा झाले. आजपर्यंत 10 हप्ते जमा 11 हप्त्याची तयारी चालू शासनाची पण 4 हप्त्याचे जमा झाले बरोबर ना. ते झाले जमा आणि आता बाकीचे 6 का जमा झाले हे मला बोलायचं बरोबर. जमा करणार या प्रश्नाचं उत्तर सर आपल्याला देतील. सर 10 पैकी 4 हप्ते जमा झाले 6 जमा नाही झाले असं नाही. रमेशजींचा हा प्रश्न बरोबर आहे. आता मी सांगितल्याप्रमाणे जवळपास जे काही 1,09,00,000 लोकांना लाभ मिळतो आहे हे टप्प्याटप्प्याने म्हणजे ही योजना जी आहे ती फेब्रुवारी 2019 ला सुरू झाली. तर पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांनी एनरोल केलं पहिला हप्ता जो होता तो डिसेंबर 2018 ते मार्च 2019 या दरम्यानच्या 4 महिन्यातला हा पहिला स्लॉट जो होता. बरोबर. त्या योजना सुरू झाल्यानंतर ज्यांनी एनरोलमेंट केलं याच्या सुरुवातीच्या काळामध्ये एनरोलमेंट फार कमी होतं. अगदी म्हणजे 55 ते 60 लाख लोकांचं एनरोलमेंट झालं होतं. त्याच्यापैकी 30-32 लाख लोक त्याला पात्र ठरली. बाकीच्यांचं तो अपलोड करणे डाटा अपलोड करणे त्याचं व्हेरिफिकेशन करणे या प्रक्रियेमध्ये थांबलं आणि तसा तो लाभ मिळत गेला. मग पहिल्या टप्प्यात जे एनरोल झाले त्या मार्च पर्यंत त्यांना पहिला हप्ता मिळाला. त्याच्यानंतर जे एनरोलमेंट झाले तर त्यांना आतापर्यंत म्हणजे पहिला ज्याचं एनरोलमेंट झालं त्याला 10 हप्ते मिळाले. ज्याचं दुसऱ्या स्लॉटमध्ये एनरोलमेंट झालं त्याला 9 हप्ते मिळाले. असं ज्यांनी ज्यावेळेस एंट्री केली योजनेमध्ये तर त्या वेळेसपासून पुढचे हप्ते जे आहेत तर त्याला जमा होतात. त्याला पाठीमागचे हप्ते जे आहेत तर ते जमा होत नाहीत. तर हा एक भाग आहे. आणि दुसरं कारण याच्यामध्ये असं आहे की काही कारणास्तव जे आहे तर लोकांचे बँक अकाउंट डिटेल्स मॅच होत नाहीयेत किंवा त्यांचे आधार नंबर जे आहेत ते व्हेरीफाय होत नाहीयेत. याच्यामध्ये आधार चुकीचे आहेत त्या ठिकाणी. अशा काही अडचणींमुळे जे आहे तर काही PFMS जी प्रणाली आहे तर त्याच्यावर काही समस्या येतात. त्याच्यामुळं त्या अंडर स्क्रुटिनी असतात किंवा अंडर चेकिंग असतात.
त्याचबरोबर याच्यामध्ये काही अपात्र लाभार्थी वगैरे आलेला असत तर त्यांच्या चेकिंगसाठी काही यादी दिलेली असते सरकारने जी आहे. तर त्याच्या त्याची चेकिंग होईपर्यंत त्यांचा लाभ जो आहे तो विथोड होतो. त्याचबरोबर मगाशी सांगितल्याप्रमाणे काही इन्कम टॅक्स भरणारी लोक जे आहेत तर त्याची यादी केंद्र सरकारने दिलेली आहे. म्हणजे या ठिकाणी तुमचा पॅन नंबर तर घेतला जात नाही, परंतु आधार जो आहे आता पॅन इनेबल्ड आहे. या ठिकाणी तुमचा आधार आहे, मग त्या आधारवर इन्कम टॅक्स भरला गेलाय का पूर्वी याची माहिती केंद्र सरकारच्या इन्कम टॅक्स खात्याकडनं पीएम किसान पोर्टलला आल्यानंतर त्यांनी अशी यादी काढली आणि तशी यादी जी आहे ती राज्यानं सर्क्युलेट केली की हे इन्कम टॅक्स आहे ते अपात्र यांच्याकडनं ती वसूल करा. मग त्याच्यामुळे ती वसुलीची देखील कार्यवाही सुरू झाली. मग त्यानंतर त्यांचे लाभ जे आहेत तर ते थांबले. काही लोक अशी जाणली ती यादी कळवली त्याच्यात इन्कम टॅक्स भरले, परंतु काही लोकांचा एकदाच इन्कम टॅक्स वगैरे भरलेला आहे किंवा काय जे आहे ते नियमित इन्कम टॅक्स पेअर नाहीत तर त्यांचं पुन्हा रिव्हॅलिडेट करण्यात आलं आणि मग तो लाभ मिळाला. त्याच्यामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये हे चालू आहे अशा पद्धतीने. त्याच्यामुळे जे काही हप्ते एकूण 10 आहेत ते सगळ्यांना काही 10 हप्ते नाही मिळाले, काही लोकांना 9, काही लोकांना 8, काही 7 असे आहेत. बरोबर. नोंदणी ज्या पद्धतीने झाली आहे त्या पद्धतीने जे हप्ते आहेत ते पुढे मागे होऊ शकतात. बरोबर. मंडळी, आपण या योजनेविषयी अजून सविस्तर जाणून घेणार आहोत, पण एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. नमस्कार मंडळी, विश्रांतीनंतर कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या विषयावर चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत श्री विनयकुमार आवटे सर. आवटे सर हे उपायुक्त आहेत कृषी गणना विभाग, कृषी आयुक्तालय पुणे या ठिकाणी. सर, विश्रांतीपूर्वी आपण या योजनेची महाराष्ट्रातील सद्यस्थिती सांगताना अपात्र उमेदवारांबद्दल आपण सांगत होता, तर यामध्ये आपण सविस्तरपणे अजून काय सांगतात? जसे अपात्र उमेदवार आहे, केंद्र सरकार काय करतं की दरवर्षी जे निवडक लाभार्थी आहे तर त्यातले 5% लाभार्थी रॅन्डमरित्या त्याची यादी काढून देतं की ते तपासा. आणि असे गेल्या वर्षी जवळपास 4,53,000 लोकांची यादी दिली होती आणि त्याच्यापैकी जवळपास 6% लोक ही अपात्र सापडली, विविध निकष अपात्र जे आहे त्याच्यात. आता या ठिकाणी स्क्रीनवर दिसतंय की ज्याच्यापैकी हे इन्कम टॅक्स भरणारे जे आहेत तर ते लाभार्थी आपल्या राज्यामध्ये जवळपास 2,63,000 आणि इतर कारणामुळे 3,31,000 असं जवळपास 5,94,000 शेतकरी हे जे आहेत हे लाभार्थी आहे अपात्र ठरलेले आणि त्याच्याकडे जवळपास 372 कोटी रुपये एवढी वसुली करायची आहेत. आतापर्यंत जवळपास 96,814 शेतकऱ्यांकडनं 87 कोटी रुपयाची रक्कम वसूल केलेली आहे. आणि हे जे आयकर भरणारे किंवा ही यादी जी आहे केंद्र सरकारकडनं आपल्याला प्राप्त होते आणि इतर कारणांमुळे ज्या अपात्र आहेत ते म्हणजे पती पत्नी लाभ घेत आहेत त्या ठिकाणी, किंवा मग कुणी व्यावसायिक आहे तो लाभ घेतोय, किंवा शासकीय नोकरदार आहे ते लाभ घेत आहेत. तर असे सापडल्यामुळे जे आहे तर अशा अपात्र लाभार्थ्यांकडनं जी आहे ती वसुली जी आहे केली जाते. बरोबर सर. आता यापूर्वी आपण कागदपत्र कोणती लागतात या योजनेसाठी हे आपण सांगितलंच, पण मग आता या योजनेत शेतकरी बांधवांना सहभागी व्हायचं असेल तर अर्ज करण्यासाठी कोणत्या स्थळी जावं लागेल किंवा कोणत्या वेबसाईटवर शेतकरी बांधवांना नोंदणी करावं लागेल याविषयी आपण सांगावं. हा अत्यंत आणि महत्त्वाचा प्रश्न आहे की ज्या शेतकऱ्यांना नोंदणी करायची एक तर म्हणजे त्या शेतकऱ्याच्या नावावर ही फेब्रुवारी 2019च्या आधी शेती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जी शेती आलेली त्याच्याविषयी अद्याप निर्णय नाही. 2019च्या आधी त्याच्या नावावर शेती पाहिजे जो हे निकष हे पूर्ण करतोय. आता शेतकरी जे आहे एक तर आपल्या गावातलं कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे आपले सरकार आहे तर त्या ठिकाणी जाऊन तो नोंदणी करू शकतो. दुसरा भाग योजनेत कसं सहभागी व्हावं हे आपण यावर चर्चा करूयात. या योजनेचे लाभार्थी शेतकरी सुभाष केदार आपल्याशी थेट जोडले जात आहेत कार्यक्रमामध्ये. श्री सुभाष केदार आपल्याशी बोलतायत साताऱ्याहून. नमस्कार सुभाषजी. नमस्कार. नमस्कार. आपला या योजनेविषयीचा अनुभव कसा होता, आपण सहभागी कसा झालात या योजनेमध्ये? हा अनुभव चांगला होता आणि गावातून काढल्यामुळे मी फॉर्म वगैरे भरला आणि आधार कार्ड, सातबारा आणि बँकेचा अकाउंट दिला आणि मग व्यवस्थित त्याचं छाननी होऊन मला नियमित पैसे माझ्या अकाउंटला जमा होतात. बरं बरं. सुभाषजी, तुमची शेती किती आहे? आमची शेती शिवाजीनगरला 2 एकर आहे. बरं बरं. आणि त्यामध्ये कोणती पिकं घेता तुम्ही? तिथं खरीप आणि रब्बी हवामान घेतो. मी बाजरी घेतो, भुईमूग घेतो आणि नंतर रब्बीमध्ये ज्वारी आणि हरभरा आणि जरा पाण्याची विहीर आहे त्याची सोय आहे तर थोडंसं भिजवतात विहीर बागायती. बरं बरं. आजच्या कार्यक्रमाचे जे मान्यवर आहेत आवटे सर ते आपल्याशी काही बोलू इच्छित आहेत. आवटे सर, तुम्ही काय विचाराल सुभाषजींना? नाही, मला फक्त सुभाषजींना एवढं विचारायचं आहे की हे जो काही निधी तुम्हाला नियमित स्वरूपामध्ये मिळतो याचा वापर तुम्ही कोणकोणत्या कारणासाठी करता? याचा वापर बियाणं खरेदीसाठी, खते खरेदीसाठी आणि काही थोड्या मजुरीसाठी वगैरे करतो आणि
हा तुटपुंजा खर्च आहे तरी पण मदत आहे, पण थोडंसं बरंचसं काम होऊन जाते. बरं बरं, अत्यंत त्याच्यावर चांगलं निधी जरा आहे वाढवावा अशी मी विनंती करतो. अच्छा अच्छा, म्हणजे हे योजनेच्या संदर्भामध्ये तुमची प्रतिक्रिया अशी आहे की हे वेळेला तर उपयोगी पडतातच, पण त्याचबरोबर थोडंसं याच्यात वाढ झाली तर उत्तम आहे. नक्कीच मला वाटतं शासन तुमच्या याच्यावर जे आहे ते नक्कीच विचार करेल. बरोबर. धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. श्री सुभाष केदार यांनी आपला या योजनेविषयीचा अनुभव आपल्याला आता या कार्यक्रमात सांगितला. सर, आता आपण मुद्द्याकडे येऊयात की मुद्द्याकडे अर्ज जाऊया कसा की अर्ज करायचा. कसा करायचा. हां. त्याच्या पूर्वी आपण सांगितलं की ज्या शेतकऱ्यांच्या नावावर फेब्रुवारी 2019च्या आधी शेती आहे तर ते शेतकरी याच्यात लाभार्थी होऊ शकतात. मग ते लाभार्थी जे आहेत, जसं आता सुभाष केदार यांनी सांगितलं की तुमचा 7/12चा उतारा, तुमचं बँकेचं पासबुक किंवा चेक बुक आणि त्याचबरोबर जे आहे तुमचं आधार कार्ड, ह्या 3 गोष्टी ज्या आहेत तर तुम्ही घेऊन जे आहे तर ते गावच्या तलाठी महोदयांना जे आहे तर त्यांना भेटा, किंवा त्याच्यानंतर जे आहे जे तहसील कार्यालयामध्ये आहे तर त्या ठिकाणी तुम्ही तुमचं आवेदनपत्र जर दिलं तरी देखील तुमचा समावेश करता येऊ शकतो. दुसरी बाब म्हणजे आपल्या गावातलं जे काय आपले सरकार कॉमन सर्व्हिस सेंटर जे आहे, जे विविध कामं करतं, संगणकीय कामं करतं, तर त्यांच्याकडनं देखील ऑनलाईन पोर्टल जे आहे म्हणजे pmkisan.gov.in ह्या पोर्टलवर त्यांच्यामार्फत देखील नोंदणी करता येऊ शकते. तिसरा भाग आहे की आपण जर सुशिक्षित असाल म्हणजे कॉम्प्युटरच्या संदर्भामध्ये, संगणकाच्या संदर्भामध्ये, तर आपण थेट संगणकावर जाऊन कशा पद्धतीने भाग घेऊ शकतो तर ते मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. मी दाखवूयात सांगतो की आपण. स्क्रीन या ठिकाणी आपण शेअर करूया. हो हो, तर स्क्रीनवर ह्या प्रेक्षकांना दाखवतोय आपण होय. की या योजनेमध्ये आता हे सहभागी- pmkisan.gov.in हे पोर्टलवर तुम्ही गेलात की अशी विंडो तयार होते. त्या ठिकाणी मी लाल ॲरो जो दाखवलेला आहे तिथं फार्मर्स कॉर्नर असं म्हटलंय, न्यू फार्मर्स रजिस्ट्रेशन ही विंडो आहे. तर त्याच्यावर तुम्ही क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला ही विंडो ओपन होईल. तिथं विंडो ओपन केली, जिथं लाल ॲरो दाखवलाय तिथं तुमचा आधार नंबर जो आहे तर तो टाकायचा आहे. तो आधार नंबर आणि खाली ती इमेज कोड येईल तो टाकला याच्यामध्ये की तुम्हाला एंटर करायचं आहे त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी रेकॉर्ड तुमचं जे काय मिळेल तर त्या ठिकाणी जे आहे ते रुरल फार्मर आणि अर्बन फार्मर असं आहे. तर रुरल फार्मर हे करून तुम्ही येस असं करायचं आहे. हे केलं की तुम्हाला पुढची मग विंडो तयार होते. या ठिकाणी जे आहे मग तुमचं राज्य, जिल्हा, तुमचा तालुका, गाव हे निवडायचं आहे आणि तुमचे सगळे डिटेल्स जे आहेत तुमचं नाव, जेंडर, तुमची कॅटेगरी, फार्मिंग टाईप वगैरे, आधार कार्ड, प्रूफ ऑफ आयडेंटिटी कार्ड, हे सगळे डॉक्युमेंट जे आहेत या ठिकाणी तुम्ही भरले, डेट ऑफ बर्थ वगैरे ते खाली येतं. त्या ठिकाणी एक विंडो येते, आय सर्टिफाय दॅट ऑल द डिटेल्स आर करेक्ट अँड प्लीज रीड सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म. तर त्या ठिकाणी तुम्ही टिक करायचं आणि सेव्ह करायचं आहे. बरं. हे सेव्ह केल्यानंतर तुम्हाला हा सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म जो आहे तो निर्माण होतो. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की या योजनेच्या सगळ्या अटी शर्ती मी वाचलेल्या आहेत आणि या योजनेमध्ये जे अपात्रतेचे निकष आहे, म्हणजे मी आजी माझी कोणताही संवैधानिक पद धारण केलेला व्यक्ती नाही आहे, मी शासकीय सेवक नाहीये किंवा नोकरदार नाही आहे, चतुर्श्रेणी कर्मचारी वगळता मी पेन्शन मला मिळत नाही, जास्त 10,000 रुपयापेक्षा जास्त रकमेची पेन्शन जी आहे ती मानसिक पेन्शन मला मिळत नाहीये, मी वकील नाहीये, मी डॉक्टर नाहीये, मी इंजिनियर नाहीये, मी चार्टर्ड अकाउंट म्हणजे संधी लेखापाल नाहीये, असं व्यावसायिक नाही, हे डिक्लेरेशन जे आहे, कॉन्ट्रॅक्टर नाहीये, हे डिक्लेरेशन या ठिकाणी करायचंय. आणि त्या ठिकाणी ते डिक्लेरेशन झालं की तुमचा फॉर्म जो आहे हा सबमिट होतो. या ठिकाणी हा सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म आहे, तो सबमिट झाला की त्याच्यावर मग तुमची रजिस्ट्रेशनची प्रोसेस ही पूर्ण होऊन जाते आणि तुमचा मोबाईल नंबर जो एनरोल केलाय त्याच्यावर पण देखील तुम्हाला कन्फर्मेशन येतं. बरोबर, एक मेसेज येतो शेतकरी बांधवांना. मेसेज येतो. बरं. आणि हे त्यांनी ऍप्लिकेशन केल्यानंतर मग त्याचं जे आहे तर ते तहसील लॉग इनला येतं. बरं. याच्यामध्ये ते तपासणी करतात की यांनी दिलेली माहिती ही योग्य आहे किंवा कसं हे तपासून बघा. बरं. आणि त्याच्यानंतर मग तहसीलदारांकडनं ती गावं ज्या यंत्रणेला वाटप केली आहे, म्हणजे तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, कृषी सहाय्यक असेल, यांच्यापर्यंत तो फॉर्म येतो. ते बघतात, खातरजमा करतात, त्यांनी दिलेलं रेकॉर्ड ही योग्य आहे आणि याचं, आणि त्याची खातरजमा करून त्यांनी ते सबमिट केला फॉर्म, सर्टिफिकेट फॉर्म तहसीलला, की त्या ठिकाणावरनं मग त्याचा अंतिम अपलोड जे आहे पोर्टलवरती होतं. बरोबर. आणि त्याच्यानंतर मग त्याचे बँक अकाउंट डिटेल्स वगैरे केंद्र पातळीवर तपासले जातात आणि मग त्याचा लाभार्थी म्हणून जे आहे समावेश योजनेत होतो आणि त्याचा लाभ सुरू होतो. बरोबर. तंत्रज्ञान आता इतकं सुलभ झालेलं आहे की अगदी मोबाईलवरून पण मला वाटतं आपण या वेबसाईटवर होय भेट होय, देऊन. या संकेतस्थळावरनं तुम्ही हे करू शकता. बरं बरं बरं. शेतकरी बांधवांना लक्षात घ्या, अगदी घर बसल्या तुम्ही या योजनेमध्ये सहभागी होऊ शकता आणि काही अडचण आली तर स्थानिक कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला तुम्ही या घ्या. ठिकाणी स्क्रीनवर देखील दिसतंय आपण आपल्याला अधिक दाखवतोय. हो माहितीसाठी. हो, या अधिक माहितीसाठी हे जे काही नंबर आहेत किंवा शासनाची जी वेबसाईट आहे ती तुम्ही कृपया लिहून घ्या आणि या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न करा. सर, आता जसं आपण आता चर्चेमध्ये सांगितलं की काही निकष या योजनेमध्ये आहेत, यामध्ये अपात्र उमेदवार जे आहेत त्यांना योजनेचा फायदा घेता येत नाही. हे उमेदवार कोण आहेत हे काही वेळापूर्वी आपण सांगितलं, पण मग याची पडताळणी कशी केली जाते की हे उमेदवार अपात्र आहेत? यासाठी काय प्रक्रिया आहे? नाही, काय झालं की सुरुवातीला जे फेब्रुवारी 19ला म्हणजे 14 फेब्रुवारीला असा संदेश आला आणि 24 तारखेला हा कार्यक्रम होता. त्याच्यामुळं या ज्या काही शासकीय यंत्रणांवर प्रचंड दिवस रात्र त्यांनी काम केलं
आणि त्याच्या माध्यमातून गावामध्ये जे काही सातबारा धारक शेतकरी आहेत सगळ्याची यादी तयार करून तलाठी महोदय आहेत, ग्रामसेवक आहेत, तुमचे विविध कार्य सोसायटीचे सेक्रेटरी सचिव आहेत, कृषी सहाय्यक आहेत, या सगळ्यांची कमिटी आहे. त्यांनी एकत्र येऊन त्या याद्या तयार केल्या व कोण कोण पात्र आहेत आणि त्यांचा डाटा जो आहे तो डिरेक्टली पोर्टलवर तो अपलोड करण्यात आला आणि त्याच्यानंतर त्यांचे बँक अकाउंट डिटेल्स वगैरे हे अपलोड करण्यात आले. बर. आता यानंतर जे आहे तर केंद्र शासन दरवर्षी याच्यातले 5% लाभार्थींची यादृच्छिक पद्धतीने म्हणजे रॅन्डम पद्धतीने तपासणी करण्यासाठी यादी उपलब्ध करून देतं. तशी मी सांगितल्याप्रमाणे यादी सुरुवातीला जवळपास 4,84,000 शेतकऱ्यांची आपल्या राज्यामध्ये आलेली होती आणि ते 100% आपण ते जे आहे तर जी तपासणी केली तर जवळपास 6% लाभार्थी जे आहेत म्हणजे जवळपास 25,000 ते 26,000 लाभार्थी जे आहेत तर त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे हे अपात्र आढळले. आणि आता देखील शासनाने मग आहे तर जवळपास 10% म्हणजे जवळपास 8 लाखाहून जास्त लाभार्थींची तपासणी करण्याकरता ती यादी उपलब्ध करून दिली. ती तपासणीची प्रक्रिया चालू आहे. या माध्यमातून येतात. त्याचबरोबर काही ठिकाणी काही वेळेला ग्रामीण पातळीवरच एक फीडबॅक येतात, तक्रार येतात की आमच्या गावामध्ये हे आहेत, हे वकील आहेत, हे इंजिनियर आहेत किंवा हे शासकीय नोकर आहेत, हे पती पत्नी आहेत, लाभ घेतात. याच्यात मेजॉरिटी पती पत्नी म्हणजे पतीच्या नावावर जमीन आहे, पत्नीच्या नावावर जमीन तर ते घेतात किंवा पती शासकीय नोकरदार आहे त्याची पत्नी लाभ घेते. अशा प्रकारचे गाव पातळीवरनं पण फीडबॅक येतात आणि ते निदर्शनास आल्यानंतर जे आहे तर त्यांना अपात्र जे आहे ते केलं जातं. याच्यातला दुसरा महत्त्वाचा भाग सांगितलेला आहे याच्यामध्ये योजनेमध्ये की सामाजिक अंकेक्षण म्हणजे प्रत्येक गावामध्ये कोण कोण लाभार्थी आहे तर याची लाभार्थीची यादी ह्या पोर्टलवर उपलब्ध आहे सगळ्यांसाठी. हे pmkisan.gov.in ह्या पोर्टलवर तुम्ही जाऊन तुमचं राज्य, जिल्हा, तालुका आणि गावाची निवड केली तर तुमच्या गावात कोणकोणत्या लोकांना लाभ मिळतो तर याची संपूर्ण यादी जी आहे ते याच्यावर उपलब्ध होते. मग ती यादी जी आहे तर त्याची यादीची प्रिंट काढून प्रत्येक ग्रामपंचायत दर्शनी भागी जी आहे ती लावायच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. अशा लावल्या आणि ती यादीला ग्रामसभेमध्ये वाचून दाखवून ते गावाचे सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांनी, कृषी सहाय्यक यांनी ती कन्फर्म करायची आहे की हे आमच्याच गावातले लोक आहेत आणि हे पात्र आहेत. मग त्या यादीमध्ये जर काय अपात्र जर आढळले तर मग त्यांना स्ट्रेटवे त्या ठिकाणावर जे आहे ते पोर्टलवर अपात्र म्हणून जे आहे ते टिक करण्यात येतं आणि तेव्हापासून मग त्यांचा लाभ थांबतो आणि वसुलीची प्रक्रिया सुरू होते. म्हणजे मित्र या योजनेमध्ये कोणत्याही टप्प्यावर तो लाभार्थी आता जरी 10 लाभ देण्यात आलेले असले 10 हप्ते म्हणजे जवळपास 20,000 रुपये वितरित करण्यात आलेले असले तरी पुढे जाऊन म्हणजे जो लाभार्थी जो आहे तो जर अपात्र जर सापडला तर त्याची सुरुवातीपासून जेवढी अमाऊंट आहे तर तेवढी सगळी अमाऊंट जी आहे तर त्याच्या बँक खात्यातून किंवा इतर मार्गाने जे वसुली म्हणून त्याच्या याच्यातनं ती वसूल केली जाणार आहे. त्याच्यामुळे जे अपात्र आहेत तर त्यांनी देखील आपल्या गावचे तलाठी आहेत, तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून जे आहे आपल्याला जी मिळालेली रक्कम आहे ती परत करावी आणि त्या ठिकाणी पत्र लिहून द्यावं की आम्ही अपात्र आहोत, चुकून आमचा याच्यात समावेश झालाय. कदाचित बऱ्याच लोकांना याचं माहीत नव्हतं की वकील आहेत, इंजिनियर आहेत किंवा हे आहेत किंवा शासकीय नोकर आहेत किंवा शासकीय नोकरांच्या बायका आहेत किंवा ते त्यांना लाभ घेतलेला आहे त्यांनी. तर अशी लोक स्वतः देखील डिक्लेअर करून एक्झिट घेऊ शकतात. बरोबर. या मुद्द्याकडे आपण अजून विस्तृतपणे येऊयात. मंडळी या ठिकाणी घेऊयात एक व्यावसायिक विश्रांती. विश्रांतीनंतर कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत मंडळी. आज आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या विषयावर चर्चा करतोय आणि श्री विनयकुमार आवटे सर आपल्याला मार्गदर्शन करतायत. आवटे सर हे उपायुक्त या पदावर कार्यरत आहेत, कृषी आयुक्तालय पुणे या ठिकाणी. सर, विश्रांतीपूर्वी आपण या योजनेमध्ये जे अपात्र उमेदवार आहेत यांच्याकडून जो निधी आहे किंवा जो पैसा आहे तो कसा माघारी घेतला जातो सरकारकडे याविषयी सांगत होता. तर या विषयीची प्रक्रिया अजून आपण सविस्तरपणे सांगावी. यामध्ये जर तुम्ही आता स्क्रीनवर जर आपल्याला दाखवता आलं तर तुम्ही बघता या ठिकाणी की जवळपास मगाशी जो मुद्दा आपण विचारलेला होता की काही लोक अपात्र लोक आहेत त्यांना तुम्ही कसं शोधता, की जसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे जे काही भौतिक तपासणी आहे त्या लाभार्थींची, सामाजिक अंकेक्षण म्हणजे गावामध्ये जे आहे ती यादी वाचून दाखवणे, अशा माध्यमातून जे आहे किंवा मग आम्ही आमच्या इकडं जे आहे ते IFC कोडनुसार आम्ही फिल्टर लावून बघतो की काही काही राज्याबाहेरचे शेतकरी जे आहेत तर त्यांचे अकाउंट नंबर दिसतात. मग त्या ठिकाणी आम्ही सतर्कता करतो. या ठिकाणी राज्य पातळीवर माननीय आयुक्त कृषी हे याचे प्रमुख आहेत आणि जिल्हा पातळीवर जे आहे तर जिल्हाधिकारी आहेत, परंतु नोडल ऑफिसर जे आहेत ते निवासी उपजिल्हाधिकारी जे आहेत तर ते असतात आणि खाली तहसीलदार महोदय जे आहेत तर त्यांच्या मार्फत ही अंमलबजावणी जी आहे होत असते सगळ्या यंत्रणांच्या समन्वयाने. आणि या ठिकाणी हे जे काही अपात्र लोक सापडलेली आहेत तर त्यांच्या बँक अकाउंटमधनं थेट तहसीलदार महोदय यांच्या आदेशानुसार जे आहे तर बँकेकडनं थेट वसुली जी आहे त्या खात्यातनं शासकीय वसुली म्हणून ही करता येऊ शकते किंवा त्या खात्यात जर नसतील तर महसुली वसुलीमध्ये काय होतं की त्या शेतकऱ्याचा जो सातबारा वगैरे आहे किंवा ते आहे तर त्याच्यावर देखील तो शासनाचं येणं जे आहे अशा पद्धतीने त्याची नोंद वगैरे केली जाते
आणि भविष्यात जेव्हा केव्हा काय व्यवहार करायचा असेल तर त्यावेळेस त्याला ते भरल्याशिवाय जे आहे तो व्यवहार करता येत नाही. बरोबर. असे तुम्हाला बघा की जवळपास आपण 87 कोटी रुपये वसूल केलेले आहेत क्षेत्रीय बरोबर यंत्रणेने. बरोबर. सर आपल्याला या ठिकाणी एक फोन येतोय. लाभार्थी शेतकरी आहेत श्री विनोद मैंद. नमस्कार विनोदजी. हा नमस्कार सर. नमस्कार. आपण या योजनेचा लाभ घेतला आहे तर आपला अनुभव काय आहे? या योजनेमध्ये आपण केव्हा सहभागी झालात? काय सांगाल? आता जी याची योजना आहे म्हणजे किसान पीएम किसान, हम्म, हम्म, हम्म. तर मी 2 वर्षापासून त्या योजनेचा लाभ घेत आहे बर आणि 6 महिन्याला जे 2-2 हजार रुपये येतात शेतकऱ्यांना, बर बर त्याऐवजी जर आपण 12,000 जर दिले वार्षिक बर तर ते अजून चांगलं होईल. त्यांना कसं अजून काही अडचणी येतात शेतकऱ्यांना, तर त्यांच्या ज्या अडचणी आहेत ते सुटू शकतील सर. बर बर. आपली शेती साधारण किती येते? किती क्षेत्र आहे आपलं? माझं 15.5 एकर क्षेत्र आहे सर. बर. आता आजच्या कार्यक्रमाचे मान्यवर आवटे साहेब आपल्याशी संवाद साधतील. आवटे साहेब आपण काय विचाराल सरांना? विनोदजी नमस्कार. सगळ्यांना सांगायला मला खूप आनंद वाटतो की ह्या ठिकाणी जे शेतकरी आपण बघतोय विनोद मैंद हे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आहेत. 12वी पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे, पदवीचा प्रयत्न केला पण ते सोडून, परंतु तो जे शिक्षण घेतलेलं आहे तर त्याचा तो शेतीमध्ये जो आहे तर अत्यंत अभ्यासपूर्ण अशा पद्धतीने शेती करतात. त्यांनी आपल्या इकडे जे स्थानिक हरभऱ्याचं जे वाण आहे लावलं जातं तर त्याच्यातून निवड पद्धतीने एक हरभऱ्याची नवीन जात जी आहे ती संशोधित केलेली, शोधून काढलेली आहेत. दादाजी खोब्रागडे ज्यांना आपण महाराष्ट्र शासनाचा कृषीरत्न पुरस्कार दिला की ज्यांनी भाताच्या सुधारित जाती ज्या आहेत तर त्या संशोधित केल्या होत्या, तर ते त्यांचं प्रेरणास्थान आहे. आणि या ठिकाणी स्क्रीनवर आपण बघू शकतो की श्रीयुत विनोद मैंद यांनी शोधून काढलेली ही जी हरभऱ्याची जात आहे ते एका हरभऱ्याच्या झाडाला 500 ते 800 पर्यंत घाटे आहेत. तुम्ही इमॅजिन करू शकता, तुम्ही बघू शकता हे हरभऱ्याचं एक झाड आहे, विनोद यांनी दाखवलेलं आहे. या ठिकाणी हे हरभऱ्याची लागवड ते अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने म्हणजे ऊसापेक्षा चांगल्या पद्धतीने ते याची लागवड करतात. या ठिकाणी त्यांचं शेत तुम्हाला दिसेल, ठिबक सिंचनाच्या माध्यमातून ते हरभऱ्याची लागवड करतात आणि एका एकराला 18 क्विंटल पर्यंत हरभरा जो आहे तो त्यांनी काढलेला आहे. मला वाटतं विनोद तुम्ही तुमच्या ह्या प्रकल्पाविषयी थोडंसं सांगा ना आमच्या शेतकरी बांधवांना. जुना गावरान हरभरा असतो तर त्या हरभऱ्यामध्ये जे काही वेगवेगळे झाडं येतात, जसे त्याला फांद्या जास्त, घाटे जास्त, प्रत्येक घाट्यामध्ये 2-2, 3-3 दाणे असतात, असे झाडं बाहेर ते झाडं आपण बाहेर काढले आणि त्याच्यापासून एक नवीन वाण तयार केला आपण सिलेक्शन पद्धतीनं. बरोबर. आणि विशेष म्हणजे सर हे जे वाण आहे तर याचे डेमो मी साधारणतः 1 फुटापासून 1.5 फूट, 1.25 फूट, 2.5 फूट, 2 फूट, 4 फूट, 5 फुटापर्यंत याची मी पेरणी आणि टोकन पद्धतीने केलेलं आहे. बरोबर. तर हे मला सुरुवातीला 6 झाडं सापडली होती फक्त. आणि या 6 झाडापासून मी याच्यानंतर 6 झाडापासून जे याचं डेव्हलप करत गेलो, 1 गुंठा, अर्धा गुंठा, 2 गुंठे असं जे डेव्हलप करत गेलो, तर माझ्यापाशी आता माझ्याकडे 2 व्हरायट्या झाल्या. एक कोरडाऊला येणारी आणि एक म्हणजे ओलिताला येणारी बागायतीमध्ये घेणं. कारण कसं ही जी व्हरायटी आहे तर या व्हरायट्याचं विशेष एक आहे सर, याचं बूड आहे ते जाड आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला फांद्याची संख्या आणि प्रत्येक फांदीला उपफांद्या आणि त्याला सुद्धा उपफांद्या आणि त्याला सुद्धा उपफांद्या. हो. आणि प्रत्येक झाडाला साधारणतः 400, 800, 1200, 1600 आणि आता काही काही झाडाला तर 1400 पर्यंत घाटे आहेत. बर. आणि प्रत्येक झाडापासून आपण उत्पादनच काढतो म्हणलं तर तुम्हाला सांगतो मी 50, 100, 150 ग्राम पर्यंत उत्पादन निघते. परंतु म्हणजे या ठिकाणी आता फोटोमध्ये तुमचं दिसतंय की ते झाड नाही, तो वृक्ष आहे. म्हणजे त्याला झाड म्हणणं हा त्या हरभऱ्याचा अपमान आहे. याच्यामध्ये त्याला वृक्ष म्हणावा लागेल. तर ते आपण जे नॉर्मली आपला विजय विषय ज्या की असे जे हरभरे आहेत सर गावरान, तर त्यांचं कसं असते एकदम बारीक आपलं बूड असते छोटस. पण याच्यात तसं नाही सर. याच्यात कसं आहे माहिती आहे का, आपल्या हाताच्या अंगोठ्यासारखं असं बूड येते. बरोबर. आणि त्याला भरगच्च अशा फांद्या, जसं काय एखादा मोर पिसारा असा फैलला, असा मोरानं पिसारा असा फुलवला, बरोबर, याप्रमाणे वाटते. आणि मला एकरी साधारणतः तुम्हाला सांगतो मी 12 क्विंटलच्या सुरुवात होती माझी हलक्या जमिनीपासून. बर. आणि जास्तीत जास्त मी आता मागच्या वर्षी 3 फुटावर मी 22.5 क्विंटलचा उतारा घेतलेला होता. अरे वा, खूपच छान. आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो कुणालाच माहित नव्हतं हे मी असे प्रयोग करतो ते, परंतु बाहेरगावचे शेतकरी येऊन बघायला त्यावेळेस माहित झालं की हे असे प्रयोग आपल्या गावात आहेत. आणि मला आता भरपूर म्हणजे भरगच्च म्हणजे कमी पाण्यात 3 पाण्यामध्ये स्प्रिंकलरच्या मला
एकदम चांगल्या प्रकारे लाखाचं उत्पादन देतो सर मी. नाही, मला तर वाटतं की तुमच्यासारखं शेतकऱ्यांनी शेती करायला पाहिजे, म्हणून हा आपण एवढा किमती वेळ जो आहे तो तुम्हाला दिला. कारण तुम्ही ज्या शास्त्रोक्त पद्धतीने म्हणजे या ठिकाणी केवळ कृषी विद्यापीठामध्ये शेतीचं संशोधन होत नाही, तर या देशामध्ये, ह्या राज्यामध्ये, ह्या गावामध्ये शेतामध्ये काम करणारा प्रत्येक शेतकरी हा संशोधक असतो. जसे दाताजी खोब्रागडे होते, तसे अनेक शेतकरी याच्यामध्ये त्यांनी स्वतःचे वाण जे आहे संशोधित करून काढलेले आहेत. तसं तुम्ही आहात की सिलेक्शन पद्धतीने तुम्ही हा जो काय हरभऱ्याचा वाण काढून 22 क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळवलेलं आहे, हा खरोखरच उच्चांक आहे. तुमचं खूप खूप अभिनंदन. आपण योजनेच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस बोलत होतो, तर त्या योजनेच्या संदर्भामध्ये तुम्ही लाभार्थी आहात, तुम्ही इच्छा व्यक्त केली की 12,000 रुपये वगैरे त्याच्यामध्ये. आता तो शासन त्याच्यावर विचार करेल, कारण ह्याच आपण 2,000 रुपये ज्यावेळेस देतो, तर आपल्या राज्यामध्ये 1,10,00,000 लोक आहेत. तर एकाच याच्यामध्ये जे आहे जवळपास 2,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम जी आहे तर ती शेतकऱ्याच्या खात्यावर जे आहे ते वितरित करावे लागते. त्याच्यामुळे शासनाच्या तिजोरीवर देखील मोठ्या प्रमाणात भार येतो, परंतु आपल्या विनंतीचा शासन नक्कीच विचार करेल. मला सांगा की हे जे काही 2,000 रुपये वगैरे मिळत आहेत, जे काही सुरू केली शासनाने योजना, या माध्यमातून तुमचं शेतीमध्ये त्याचा काही उपयोग वगैरे होतो का ह्या रकमेचा ज्यावेळेस तुम्हाला हो मिळते सर, त्यावेळेस? कसं माहिती आहे का, आता जसं आपल्याला अडचण येते शेतीमध्ये, कधी माणसं मिळत नाहीत आणि कधी मिळाला तर मग कसं त्यांच्या मजुरीला कामी येते. कारण एकट्या माणसानं शेती करणं शक्य नाही सर. बरोबर. त्यासाठी आपल्याला माणसं लागतात. कधी कधी माणसाची मजुरी पण द्यायला कामी पडते. आणि काही काही शेतकऱ्यांची छोटी शेती असते, तर त्यांना कसं त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी, त्यांच्या आठवडी बाजारासाठी लाईन बिल, बाजार, शिक्षणाचे पुस्तकं मुलांची, बरोबर. त्यांची फी वगैरे, शाळेचे आडमाप फी वाढलेले आहेत, बरोबर. त्या फी सुद्धा भराव्या लागतात. या सर्व गोष्टीसाठी कधी म्हणजे ही जरी रक्कम जरी कमी जरी असली तरी त्याचा निश्चित तुम्हाला उपयोग होतो. हो, मला फक्त आता शेवटचं हे सांगा की ह्या योजनेचे तुम्ही लाभार्थी होताना काही अडचण वगैरे आली की हे सहज प्रक्रियेमध्ये तुम्ही लाभार्थी होऊन गेला? नाही, याच्यात काही असं सहज मध्ये झालं, असं काही अडचण अशी काहीच वाटली नाही. एकदम सोप्या पद्धतीने आपलं पासबुक, अकाउंट नंबर, पॅन कार्ड दिलं की आपली ती सहज सोप्या पद्धतीने सुरू झाली. खूप छान. मला वाटतं की हा तुमचा अनुभव आहे, हा केवळ तुमचा नाही तर राज्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याचा असावा असे आमचं म्हणणं आहे. आणि काही शेतकऱ्यांना याच्या संदर्भामध्ये काही अडचणी वगैरे येतात, तर त्या ठिकाणी गावचे तलाठी महोदय आहेत, कृषी सहाय्यक आहेत, त्याचबरोबर तालुक्याचे तहसीलदार महोदय आहेत, जिल्हा पातळीवर आपले निवासी उपजिल्हाधिकारी महोदय आहेत. तर त्यांच्या माध्यमातून आपण त्याचं निराकरण जे आहे तर नक्कीच करून घेऊ शकतो आणि योजनेमध्ये आपण यशस्वी सहभाग घेऊ शकतो. विनोदजी, तुम्ही खूप चांगली माहिती दिली आणि तुम्ही खूप चांगला प्रयोग करून राज्यातील शेतकऱ्यांना नव्हे तर देशातील शेतकऱ्यांना एक हरभऱ्याची चांगली आणि जात माझी देण्याच्या अजून एक प्रक्रियेमध्ये तुम्ही विनंती आहात. आहे सर. हा विनोदजी, महाराष्ट्रातल्या बऱ्याच शेतकऱ्यांनी माझ्या शेतावर यावं आणि ते प्लॉट बघावा. कारण कसं माहिती आहे का, शेतकऱ्यांना स्वतः आल्याशिवाय हा अनुभव आणि हा प्लॉट बघल्याशिवाय अनुभव येणार नाही सर. बरोबर आहे. मी आता तुमचा माहिती जी आहे मला तुमच्या जिल्ह्याचे अधीक्षक कृषी अधिकारी श्री नवनाथजी कोळपकर साहेब यांच्याकडनं मिळाली की तुमचं पेपरला थोडंसं आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला आलं आणि त्याच्यातून मी त्यांची संपर्क साधला आणि मग आपला संपर्क झाला. मला देखील खूप आनंद होतोय की सरांनी तुमचा तर संपर्क रात्री झाला. 8 वाजता भेट दिली, कारण त्यांना वेळ पण नव्हता सर. मी तर त्यांचे एवढे आभारी मानतो. त्यांना वेळात वेळ काढून रात्री 8 वाजता प्लॉट बघल्याशिवाय जायचंच नाही म्हणले आणि रात्री 8 वाजता बॅटरी लावून त्यांनी मोबाईलची दुसऱ्या बॅटरी लावून प्लॉट बघितला सर. बरोबर. म्हणजे कृषी विकासाची जी प्रक्रिया आहे ती हँड इन हँड चालते. शेतकरी, शास्त्रज्ञ आणि कृषी विभागाचे अधिकारी याच्यामध्ये सुसंवाद जर असेल आणि एकमेकाच्या मदतीने चालली तर नक्कीच आपण कृषी क्षेत्रामध्ये आणि आमच्या इथले तालुका कृषी अधिकारी मुकाडे साहेब, वाघमारे, राठोड सर, मंडळ अधिकारी यांनी सुद्धा मला लाखो मदत केली सर. कारण कसं माहिती आहे का, ते स्वतः माझ्या प्लॉटला दरवर्षी कमीत कमी 4-5 वेळ भेट देतात. काही चुकलं लढलं तर मला सांगतात सर. धन्यवाद विनोदजी. आपण खूप उपयुक्त माहिती महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना दिली. तुम्ही या योजनेचे लाभार्थी होतात आणि अभिनव पद्धतीने प्रयोगशील शेती आपण करताय. आपल्याला खूप शुभेच्छा विनोदजी. सर, आपण आता चर्चेकडे परत येऊयात. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना जी आहे, या योजनेमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याची काय प्रगती आहे, काय सद्यस्थिती आहे, काय सांगाल सर? आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जवळपास 1,53,00,000 शेतकरी कुटुंबांपैकी 1,09,00,000 शेतकरी कुटुंब याच्यात लाभ घेत आहेत. ही देशातली 2 नंबरची उच्चांकी संख्या आहे. म्हणजे उत्तर प्रदेश नंतर ती यामध्ये आहे. याच्यामध्ये दुसरा महत्वाचा भाग आहे की या संदर्भामध्ये माननीय निवासी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार महोदय वगैरे जे आहेत तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी वगैरे विविध माध्यमातून येतात. या ठिकाणी स्क्रीनवर आपण दाखवू शकतो की या ठिकाणी PM किसान पोर्टल, या पोर्टलवर जवळपास 86,985 तक्रारी आपल्याला प्राप्त झाल्या. त्याच्यापैकी जवळपास 80,000 तक्रारीचं आपण निराकरण केलं. 6,1,000 त्या प्रोसेसमध्ये आहेत. PG पोर्टलवर, ईमेल, मंत्रालय पातळीवर अशा झाल्या. तर बहुतांशी तक्रारींचा आपण तात्काळ निराकरण करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या शेतकऱ्याला न्याय देण्याचा आपण प्रयत्न करतो.
तर शेतकऱ्यांना माझी विनंती या दृष्टिकोनातून दोन विनंती राहील की आता ई-KYC हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी तो शेतकऱ्याचं ते खातं आहे आणि तोच शेतकरी याची ओळख शेतकऱ्यांनी करून देणं गरजेचं आहे. त्यासाठी जे आहे आपण आपल्या मोबाईलच्या साहाय्याने आपण ई-KYC करू शकतो ह्या pmkisan.gov.in ह्या पोर्टलवर जाऊन, किंवा आपल्या गावामध्ये जे काही CSC सेंटर आहे त्या ठिकाणी आपण आधारचा जो थंब आहे तो थंब लावून आपण जे आहे तर आपलं ई-KYC करू शकतो. दुसरं मला आव्हान या ठिकाणी करायचं आहे की अनेक वेळा बँक खात्यामध्ये अदलाबदल केली जाते आणि ते चुकतं किंवा त्याच्यामध्ये फ्रॉड होण्याची देखील शक्यता असतो की एका शेतकऱ्याचा लाभ दुसऱ्या शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा होऊ शकतो. तर याच्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझं हे आव्हान आहे की त्यांनी त्याचं जे बँक खातं जे आहे ते आधार लिंक करून घ्यावं. म्हणजे केवळ आधार कार्ड देऊन नाही तर ते बँकेमध्ये जाऊन आधार लिंक खात्याच्या संदर्भात फॉर्म भरून द्यायचा, आपलं आधार कार्डची झेरॉक्स द्यायची आणि त्याच्यानंतर बँकेबरोबर तुमचं आधार लिंक कार्ड झालं की तुमचं पेमेंट जे आहे ते आधार बेस करा. म्हणजे भविष्यात तुम्ही जाऊन एखादी बँक बदलली आणि त्या ठिकाणी नवीन बँकेबरोबर तुमचं आधार एनेबल जर केलं तर ते जुनं बँक अकाउंट जाऊन तुमच्या नवीन बँक अकाउंटमध्ये जे आहे तो पैसा जमा होईल. एक केस अशीच झाली होती राहुलजी. काय झालं होतं की खातं जे आहे ना ते मुलगा आणि वडिलांच्या नावावर संयुक्त होतं बरं. आणि वडिलांची माझ्याकडे तक्रार आली की मुलगा सगळे पैसे काढून घेतो आणि मला काही देत नाही, कारण ते आयदर ऑर याच्यावर हे होतं. बरं, मग बरं. त्या ठिकाणी ह्या व्यक्तीचं जर आधार एनेबल खातं जर त्यांनी दुसऱ्या बँकेत केलं, आधार एनेबल खात्यामध्ये कसं असतं की जे खातं तुम्ही लेटेस्ट आधार एनेबल करतात ते खातं घेतलं जातं. त्याच्यामुळे तो पर्याय त्याच्याकडे होता. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना माझी विनंती राहील की तुम्ही तुमचं बँक अकाउंट आधार एनेबल करून घ्या आणि आधार बेस पेमेंटचा ऑप्शन या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीमध्ये तुम्ही वापरा, जेणेकरून तुमच्या पैशाचा फ्रॉड होणार नाही, तुमचा पैसा तुमच्याच बँक अकाउंटवर जे आहे तो येईल. बरोबर. मंडळी, सरांनी सांगितलेल्या या योजनेविषयीच्या महत्त्वाच्या बाबी तुम्ही लक्षात घ्या आणि या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आपण प्रयत्न करा. सरांनी आपल्याला या कार्यक्रमात आज मार्गदर्शन केलं. यामध्ये एक महत्त्वाची बाब आहे सर की महाराष्ट्र राज्याला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या योजनेसाठी मिळालं होतं. याविषयी आपण काय सांगाल? थोडक्यात सांगा. इथं आपण स्क्रीनवर आपण या ठिकाणी दाखवू शकतो की गतवर्षी जे आहे महाराष्ट्र राज्याने ही जी काही भौतिक तपासणी आहे त्याच्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल देश पातळीवर महाराष्ट्र शासनाचा गौरव माननीय कृषी मंत्री महोदय, माननीय सचिव, माननीय आयुक्त कृषी महोदय यांनी केंद्रीय कृषी मंत्री महोदय यांच्या हस्ते स्वीकारला. त्याचबरोबर जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा आणि अहमदनगर जिल्ह्याने देखील उल्लेखनीय कामगिरी केली. त्याबद्दल देश पातळीवर अशा जिल्ह्यांचा ते महाराष्ट्रासाठी खूप गौरवाचा आहे. आणि मला वाटतं की हाच गौरव यापुढेही चालू राहावा यासाठी प्रत्येक जण आम्ही प्रयत्नशील राहू. नक्कीच सर, अतिशय गौरवाची बाब महाराष्ट्र राज्यासाठीची ही होती. तर मंडळी, आजच्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात आपण चर्चा केली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या विषयावर. आता सर आपल्याला जाता जाता संदेश देत आहेत महत्त्वाचा. सर, काय संदेश द्या? शेतकरी बंधूंनो, माझा फक्त संदेश याच्यामध्ये दोन संदेश राहतील की एक तर जे PM किसानचे लाभार्थी आहेत 1,10,00,000 त्यांनी तात्काळ आपली ई-KYC ची प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा त्यांना पुढील हप्ता जो आहे त्यांच्या खात्यावर जमा केला जाणार नाही. आणि दुसरी बाब की तुम्ही तुमचं बँक अकाउंट हे आधार एनेबल करून घ्या आणि पेमेंट मोड PM किसानसाठी आधार पेमेंट मोड तुम्ही निवडा, जेणेकरून तुमच्या रकमेचा अपहार भविष्यामध्ये देखील होणार नाही. बरोबर. शेतकरी बांधवांनो, आवटे साहेबांनी सांगितलेल्या बाबी आपण लक्षात घ्या आणि या योजनेमध्ये सहभागी व्हा. आवटे साहेब, आपण आज मुंबई दूरदर्शन केंद्रामध्ये आलात आणि शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनापासून आभार आणि आपल्याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.